फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे। यानंतर आता फुलंब्री विधानसभेचा नवा आमदार कोण असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे। फुलंब्री मतदारसंघामध्ये सर्वपक्षीय इच्छुक असलेल्या उमेदवाराबाबतचा एमसी न्यूजचे फुलंब्री तालुका प्रतिनिधी महावीर जयस्वाल यांनी आढावा घेतला आहे। पाहूया। फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार हरिभाऊ बागडे यांनी आमदार, मंत्री, विधानसभा अध्यक्ष अशी पदे भूषवली असून आता थेट राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झाली असल्याने फुलंब्री विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून नवीन चेहरा कोण असणार याकडे आता मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागून आहे। महायुती आणि महाविकास आघाडी कशा पद्धतीने जागा वाटप करतील हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। फुलंब्री विधानसभा मतदारसंघ सलग 10 वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात असून हरिभाऊ बागडे यांनी काँग्रेसचे माजी आमदार आणि आताचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचा 2 वेळा पराभव करून ही जागा भाजपासाठी कायम ठेवली होती। मात्र या मतदारसंघातील दोन्ही टक्करचे नेते आता बाजूला झाल्याने फुलंब्री विधानसभेचा नवीन आमदार कोण असणार या चर्चेला उधाण आलं आहे। त्यात भारतीय जनता पार्टीमध्ये आमदारकीसाठी रस्सीखेच सुरू झाली असून अनेक नेत्यांनी तर फुलंब्री शहरात आपले तळ ठोकले असून काहींनी तर आपले कार्यालय देखील उघडले आहे। भाजपाच्या इच्छुकांच्या यादीत दामुअण्णा नवपुते, माजी जिल्हाध्यक्ष विजय अवताडे, छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे, प्रदीप पाटील, रामूकाका शेळके, श्रीराम शेळके, भाजपा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट, माजी जिल्हा परिषद सदस्य अनुराधा चव्हाण तर राजेंद्र साबळे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचे बंधू जगन्नाथ काळे, काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास अवताडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्वास अवताडे, फुलंब्री काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष तसेच जिल्हा दूध संघाचे संचालक संदीप बोरसे तर शरद पवार यांच्या नेतृत्वात जिल्हा दूध संघाचे संचालक राजेंद्र पाथरीकर, जिल्हाध्यक्ष तांगडे तर शिवसेना शिंदे गटातून जिल्हाध्यक्ष रमेश पवार, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ आणि बांधकाम सभापती किशोर बलांडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवसेना विधानसभा संघटक म्हणून परिचित असलेले अक्षय खेडकर तर अजित पवार यांच्या गटाकडून नितीन देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बखळे यांच्या नावाची चर्चा सुरू असून आता महायुती आणि महाविकास आघाडी आपला आघाडी धर्म पाळणार का? काँग्रेसच्या हातून सलग 2 वेळा गेलेला मतदारसंघ पुन्हा काँग्रेससाठीच राखीव राहील का? भाजपामध्ये इच्छुकांच्या गर्दीत संधी न मिळालेले बाकीचे पक्षाचा आदेश म्हणून दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतील का की बंडखोरी करतील? वंचित बहुजन आघाडी ही निवडणूक लोकसभेप्रमाणे स्वतंत्र लढेल की एखाद्या राष्ट्रीय पक्षाला पाठिंबा देईल याकडे सर्वांचे लक्ष आहे। तसेच मंगेश साबळे यांनी विधानसभा निवडणूक अपक्ष लढणार मात्र जरांगे पाटील यांच्या आदेशाची वाट पाहत आहे असंही ते म्हणाले आहे। यावेळी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील काय भूमिका घेणार हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। हे येणारीच वेळ ठरवेल। एकंदरीत काँग्रेसचे माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे हे खासदार झाल्याने आणि महाराष्ट्राचे माजी विधानसभा अध्यक्ष तथा विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे यांची राज्यपालपदी निवड झाल्याने निवडणुकीत एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी बाजूला झाल्याने आता निवडणुकीत कोण बाजी मारणार? आता ही निवडणूक दोन्हीसाठी प्रतिष्ठेची असून मतदार कोणाच्या बाजूला कौल देणार हे या निवडणुकीत स्पष्ट होईल। महावीर जयस्वाल, एमसी न्यूज, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर।